महाराष्ट्रातील महाविकास सरकारनं मागच्या लॉकडाऊनच्या काळातील मार्च 2020 पासून तर सप्टेंबर 2020 या 6 महिन्याच्या कालावधीतील विद्युत बिल माफ करण्याचं, कमी करण्याचं आणि 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचं आश्वासन दिलं. परंतु दुर्दैवानं दिलेलं आश्वासन या महाआघाडी सरकारमधील मंत्री यांनी पाळलं नाही. महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचे निर्णय करू नये तो निर्णय त्यांनी फिरवला. ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांनी वारंवार आश्वासन देऊन बिलात दुरुस्ती करून देऊ, विद्युत बिल माफ करू आणि कोरोना काळातील जे विद्युत बिल 100 युनिटपर्यंत मोफत देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु ते आश्वासन पाळलं नाही. या उलट विजेचे बिल भरमसाठ वाढवले, सामान्य माणसाला परवडणा अशा मोठ्या अंतरानं वीज बिल वाढवले आणि एका गरीब कुटुंबाला जवळपास 20 ते 30 हजार रुपयाचं बिल दिलं, जे अद्याप भरणं शक्य नाही. तर त्या 6 महिन्यात सर्व व्यवसाय बंद होते. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद असले, लहान जे पान टपरी असो, चहा पॅन्टी असो, जे लहान लहान व्यवसाय बंद होते त्या व्यवसायांना बंद असताना त्यांचं विद्युत मीटर जडीत जे नॉमिनल बिल असते त्याचे रीड देऊन फार मोठं बिल दिलं. आणि आज जेव्हा व्यवसाय सुरू होत आहे, व्यवसाय सुरू होण्याच्या आत जवळपास 25,000 ते 40,000 30,000 असं भरमसाठ बिल लहान लहान ग्राहकांना देण्यात आलं. म्हणून याचा निषेध करण्यासाठी आणि शासनानं दिला शब्द त्याची त्यांना जाग यावी, दिलेला शब्द पाळावा यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वीज बिलाची ओढी व निषेध धरणे आंदोलन कार्यक्रम केला. या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या राज्य सरकारला सांगू इच्छितो की त्यांनी जे दिलेलं आश्वासन पाळावं, 100 युनिटपर्यंत विद्युत बिल माफ करण्याचा शब्द जो दिला तोही पाळावं, विद्युत रेट जे वाढवले तेही कमी करावं, लहानसा जे उद्योगधंदे असेल, त्या कॅन्टीनपासून तर व्यवसाय असेल त्या सर्वांना 6 महिन्याचं बिल पूर्णतः माफ करावं आणि शेतकऱ्यांना, कृषी पंप शेतकऱ्यांना 8 तास सतत दिवसा वीज द्यावी. तसेच जे लहान लहान उद्योग आहे त्यांना सवलत द्यावी. जडलेल्या ट्रान्सफॉर्मर 72 तासाच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावं आणि ज्यांना कृषी पंपांना ते डिमांड देणं बंद आहे ते डिमांड देऊन नवीन कृषी पंपांना वीज पुरवठा तातडीने करावा यासाठी आमचे आंदोलन आहे. या आंदोलनानं जर राज्य सरकार जर उठत नसेल, राज्य सरकार गंभीर होत नसेल, यापुढचं आंदोलन भव्य स्वरूपात राहील. रस्ते जाम करू, आम्ही चक्का जाम करू, विविध ऊर्जा मंत्र्याच्या कार्यालयावर, MSEBच्या कार्यालयावर धरणे देऊन ताला लावण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी मी राज्य शासनाला सांगू इच्छितो. आज भारतीय जनता पक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माननीय उद्धव साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि 15 दिवस वाट पाहतो. अधिवेशनाच्या कार्यक्रमात हा विषय विधानसभेत आम्ही उचलू. अधिवेशनात आज वीज बिल माफ करण्याचा प्रयत्न करू. कोणत्या प्रतिष्ठाला आम्ही धाऱ्यावर धरल्याशिवाय सोडणार नाही असा शब्द या विद्युत बिल ग्राहकांना देतो. आणि आमच्या आंदोलनाचे जे सहभागी झाले खरंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन जर माहिती असलं तर यापुढचं आंदोलन राहणार नाही तर फार मोठा मोर्चा राहील आणि त्या मोर्चाची परिणिती राज्य शासनाला भोगावा लागेल. धन्यवाद.